भारतीय नौदलामध्ये काम करणारा रवींद्र, त्याचं वय वर्ष 35. त्याने आपल्या प्रेयसीला का मारलं? मारल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. तुकडे करून काही तुकडे फ्रीजमध्ये टाकले. त्याचबरोबर तिचं शीर हे याच भागामध्ये एका निर्जन वस्तीमध्ये फेकून दिलं. हा सगळा थरारक घटनाक्रम सांगणारा हा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. आपण अशाच क्राईम स्टोरी या चॅनलवरती घेऊन येत असतो. हा रवींद्र आहे. रवींद्रचं वय वर्ष आहे 35. तो नौदलामध्ये काम करत आहे. त्याचं लग्न देखील झालेलं आहे. लग्नामध्ये सुरुवातीचे काही वर्ष त्याची चांगली गेलेली आहेत, परंतु अलीकडच्या काळामध्ये त्याचं आणि त्याच्या बायकोचं पटेनासं झालेलं आहे. दोघांमध्ये वाद होत आहेत. काही वेळेला हे वाद विकोपाला देखील जात आहेत. तरी देखील त्याची पत्नी त्याच्यासोबत संसार करत आहे. परंतु नवऱ्या बायकोच्या संसारामध्ये काही गोष्टी किंवा काही दिवस असे येतात की एकमेकाला सहन करणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे मग रवींद्रच्या बायकोने आपलं माहेर गाठलेलं आहे. माहेरी जाऊन ती राहत आहे. आता दुसऱ्या बाजूला मात्र रवींद्र आपल्या बायको व्यतिरिक्त आपल्या कामाच्या ठिकाणी राहत आहे, काम करत आहे, घरी येत आहे. पण घरी आल्यानंतर त्याची बायको नसल्यामुळे सगळ्या बाजूने त्याचे वांदे होत आहेत. सरतेशेवटी मग असे जी काही व्यक्ती असतात यांची नजर इकडे तिकडे फिरत असते. त्याच वेळेला मग त्याच्या डोळ्यामध्ये एक स्त्री आलेली आहे. तिचं वय वर्ष आहे 29. तिचं नाव आहे मोनिका. आता हा मोनिकाच्या प्रेमामध्ये पडलेला आहे. रवींद्रने मोनिकाला पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे लव्ह ॲट फर्स्ट साईट्स असं याच्यामध्ये झालेलं आहे. त्याला मोनिका भलतीच आवडलेली होती. त्याच्यामुळे मग त्याने मोनिकाचा माग घ्यायला सुरुवात केलेली आहे. मोनिकाची माहिती त्याने काढलेली आहे आणि मग मोनिकासोबत त्याचे प्रेमसंबंध सुरू झालेले आहेत. अनेक वेळेला तो मोनिकाला आपल्या घरी बोलवायचा. घरी बोलवल्यानंतर त्या दोघांमध्ये प्रेमाच्या गोष्टी व्हायच्या आणि मग या प्रेमाचे देवाणघेवाण झाल्यानंतर मोनिका रवींद्रच्या घरातून बाहेर जायची. आपल्या नेहमीच्या कामामध्ये ती व्यस्त व्हायची. असेच हे दोघे अलीकडे वरचेवर एकमेकांना भेटत होते, एकमेकांसोबत वेळ शेअर करत होते, एकमेकांना गोष्टी सांगत होते, एकमेकांवरती प्रेमाचा वर्षाव करत होते. असे मोनिका आणि रवींद्र यांचे विवाहबाह्य संबंध अलीकडच्या काळामध्ये सुरू होते. पण सगळेच दिवस पुन्हा एकदा सारखे नसतात. रवींद्रचा स्वभाव मोनिकाला आता हळूहळू समजायला लागलेला होता. त्याच्यामुळे मग मोनिका आणि रवींद्र या दोघांमध्ये पुन्हा एकदा वादावादी सुरू झालेली होती. जसं रवींद्र आणि त्याची बायको हे जेव्हा एकमेकांसोबत राहत होते आणि दोघांमध्ये वाद सुरू झालेले होते, तसेच वाद आता मोनिका आणि रवींद्रमध्ये व्हायला लागलेले होते. दोघांमध्ये खटके उडत होते. बऱ्याच वेळेला मग रवींद्र मोनिकावरती हात देखील उचलत होता. तारीख होती 29 मार्च 2026, वार होता रविवार. या दिवशी देखील रवींद्रने मोनिकाला आपल्या घरी बोलवलेलं आहे. रवींद्रच्या घरी मोनिका पोहोचलेली आहे. दुपारची वेळ होती. सुरुवातीला दोघांमध्ये बातचीत सुरू झालेली आहे, पण नेहमीप्रमाणेच रवींद्र आणि मोनिका यांच्यामध्ये आता वाद सुरू झालेला होता. वाद विकोपाला गेलेला होता. रवींद्र हा भडक डोक्याचा व्यक्ती होता. त्याने आपल्या घरामधील चाकू उचललेला आहे आणि मोनिकावरती त्याने सपासप वार करायला सुरुवात केलेली होती. आता या भागामध्ये, अत्यंत शांत असलेल्या भागामध्ये, एका घरामध्ये असं काही अग्नितांडव होत असेल याची कुणालाही कल्पना आलेली नव्हती. सरतेशेवटी मोनिका रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली आहे. ती गतप्राण झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूला रवींद्र हा देखील कावराबावरा झालेला होता. त्याला समजत नव्हतं की आपल्या हातून आता खून झालेला आहे, आपण आता काय करायचं. तर आता हा खून आपण लपवला पाहिजे. तर हा खून आपण कसा लपवणार, किंवा जर का हा खून उघडकीस आला तर आपली नोकरी देखील जाऊ शकते. या सगळ्या विचाराने तो भंडावून गेलेला होता. त्याच्यामुळे मग त्याने मोनिकाच्या शरीराचे तुकडे केलेले आहेत. काही तुकडे घेऊन तो घराच्या बाहेर पडलेला आहे आणि एका निर्जन भागामध्ये जाऊन त्याने तिचा शीर आणि तिचा मोबाईल हा फेकून दिलेला आहे. बाकीचे राहिलेले तुकडे त्याने फ्रीजमध्ये ठेवून दिलेले आहेत आणि तो विमनस्क अवस्थेमध्ये त्या घरामध्ये बसून राहिलेला होता. त्यावेळेला त्याला हे समजत नव्हतं की आता आपण काय करायचं. आपल्या हातून फार मोठा गुन्हा होऊन बसलेला आहे. त्याच्यामुळे मग या घरामधले रक्ताचे डाग देखील त्याने धुवून काढलेले आहेत. घर साफसफाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक घटनांमध्ये आपण मागच्या वेळेला देखील बघितलेलं होतं की अशा प्रकारचे जे खून होतात, या खुनांमधून मग घर साफ करण्याचा प्रयत्न होतो. त्याच वेळेला रूम फ्रेशनर देखील या घरामध्ये मारले जातात.
तसंच प्रकार रवींद्रने या घरामध्ये केलेला आहे. अत्यंत स्ट्रॉंग रूम फ्रेशनर त्याने या घरामध्ये मारलेले आहेत. पण आता इथून पुढे आपण पकडले जाणार किंवा आपल्याला पोलीस येऊन पकडणार या सगळ्या काळजीने मग त्याने आपल्या मित्राला फोन केलेला आहे. मित्राला तो सांगतो की माझ्या हातून एक खून झाला आहे आणि या खुनामधून मी अशा प्रकारे काही या शरीराचे तुकडे केलेले आहेत, काही तुकडे बाहेर फेकून दिले आहेत, काही तुकडे मी माझ्या घराच्या फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. आता समोरून त्याचा जो मित्र बोलत होता हा सुज्ञ होता. या सुज्ञ मित्राने त्याला एक सल्ला दिलेला आहे. तो म्हणतो की याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे तुझ्याकडून जे झालेलं आहे ते आता आपण परत आणू शकत नाही, तर तुला मात्र आता पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल. पोलिसांना या सगळ्या प्रकरणाची माहिती द्यावी लागेल. आणि मग रवींद्रने त्याच्या मित्राचा सल्ला ऐकलेला आहे. तडक तो पोलीस स्टेशनमध्ये गेलेला आहे. पोलिसांना त्याने या संपूर्ण घडलेल्या प्रकाराची माहिती दिलेली आहे. आता पोलिसांनी देखील हा जो जबाब आहे हा नोंदवून घेतलेला आहे, गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत. पोलिसांनी या घराची पाहणी केलेली आहे. इतर सगळ्या गोष्टी, पुरावे पोलिसांनी जमा केलेले आहेत. पोलिसांनी ज्या ठिकाणी रवींद्रने तुकडे फेकलेले होते या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा आता पोलीस अधिक तपास करत आहेत. या बाबतीमध्ये अधिक माहिती, नवनवीन माहिती, पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया बाकी आहे. पोलीस तपास अजूनही बाकी आहे. त्याच्यामुळे अजून नवीन माहिती या प्रकरणामध्ये येऊ शकते. आपण मात्र या सगळ्या गोष्टींमधून धडा घेण्यासाठीच या क्राईम स्टोरी मी आपल्यापुढे कथा स्वरूपामध्ये मांडलेली आहे. तरी देखील मनामध्ये एक प्रश्न असा उद्भवतो की या सगळ्या गोष्टी घडत असताना या सगळ्या मंडळींना जे या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व असतात त्यांना आपण काय करतोय या सगळ्या गोष्टींची भान राहत नसावं का? किंवा एखादा गुन्हा ज्या वेळेला एखादा व्यक्ती करत असतो तर त्याचे परिणाम त्याला कळत नसावे का? एखादा गुन्हा घडून गेल्यानंतर पोलिसांच्या हाती आपण सापडणार किंवा आपल्याला फार मोठी सजा होणार, या सगळ्याचा परिणाम देखील रागाच्या भरामध्ये येऊन ही व्यक्ती करत नसेल का? आपल्याला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.